अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सोबतच जनतेला त्यांनी मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। अनेक सेलिब्रिटी, अनेक अभिनेते, अभिनेत्री हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज घराबाहेर पडलेले आहेत। नाना पाटेकर हे देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत। जनतेने देखील आपलं एक मतदान करावं, मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। सकाळीच अक्षय कुमार यांना देखील मतदान केलं। काही वेळापूर्वी सचिन तेंडुलकर यांना कुटुंबासहित मतदानाचा हक्क बजावला आणि आता अभिनेते नाना पाटेकर हे देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात आहेत। अनेक सेलिब्रिटी प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले होते। अनेकांकडून जनजागृती देखील केली जात होती की मतदानाचा हक्क बजावावा। हल्ली पुण्यामध्ये राहतो, पण मी सकाळी 6ला निघालो, आता इथे पोहोचलो, मतदान केलं। मला असं वाटतं मतदान करणं म्हणजे आपल्या अस्तित्वाची खूण आहे आणि ते जाणीवपूर्वक सगळ्यांनी करायला हवं। तुम्हाला जो कोणी उमेदवार योग्य वाटत असेल त्यांना तुम्ही करा, पण जाणीवपूर्वक घराच्या बाहेर पडा। ही सुटी म्हणून घरामध्ये राहू नका। कृपया बाहेर पडा आणि मतदान करा। धन्यवाद। वोट कितना जरूरी है वोट करना? आप पुणे से यहाँ पर आए हैं वोट करने के लिए। मैं समझता हूँ कि मेरे अस्तित्व की निशानी है वोट करना, और इसके लिए मैं वो 3-4 घंटे वहां से और अभी वापस इमीडिएट जा रहा हूं मैं। तो प्लीज कृपया आप वोट कीजिए। धन्यवाद। तर अभिनेते नाना पाटेकर यांनी 4 तासांचा प्रवास करून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदान म्हणजे आपल्या अस्तित्वाची निशाणी आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। त्यामुळे या मतदानाच्या सुट्टीला सुट्टी म्हणून एन्जॉय करू नका, तर आपल्या घराबाहेर पडा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन नाना पाटेकरांनी केलेलं आहे। बालमोहन विद्या मंदिर, शिवाजी पार्क, दादर इथं नाना पाटेकरांचं मतदान होतं आणि या मतदानाच्या ठिकाणी 4 तासाचा प्रवास करून नाना पाटेकर पोहोचले आणि आपला मतदानाचा हक्क बजावलाय।